नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। ते 15 दिवस केव्हा उजाडत होता आणि केव्हा मावळत होता हे मला नीट कळत सुद्धा नव्हते। पण प्रत्येक दिवशी रात्र झाली की माझे मन त्या काळ्या काळ्या समुद्राचा तळ सोडून एखाद्या माशाप्रमाणे वर येई। आकाशातल्या चंद्राकडे ते टक लावून पाही। कलेकलेने वाढणारा चंद्र पाहून ते स्वतःशीच म्हणे, आज चतुर्थी, आज सप्तमी, आज नवमी, आज द्वादशी, पौर्णिमेच्या आत ती सोनेरी केसांची अप्सरा। पण या जाणीवेच्या क्षणी दुसरीही जाणीव मला होऊ लागे। ती हळूच म्हणे, ययाती, वेड्या माणसा, कुठं चालला आहेस तू? हा नरकाचा रस्ता आहे। मी मद्याचे घुटके घेत उत्तर देई, स्वर्ग आणि नरक हे दोन्ही जवळ असतात, होय ना? ती पुटपुटते, होय, त्यांच्या सीमा एकमेकींना अगदी बिलगल्या आहेत। मी हसत म्हणे, मग तुला माझं इतकं भय कसलं वाटतं? उद्या एका क्षणात मी त्या नरकाचा मार्ग सोडीन आणि स्वर्गाचा रस्ता सुधारीन। ती डोळ्यात पाणी आणून म्हणे, वेड्या, स्वर्ग आणि नरक यांच्या सीमारेषेवर पावला पावलाला दरवाजे आहेत। माणसाच्या बाळपणी ते सारे उघडे असतात, पण पुढं मनुष्यच स्वतःच्या हातांनी त्यातला एक एक दरवाजा बंद करीत जातो। एकदा लावलेला कुठलाही दरवाजा पुन्हा कधीही उघडत नाही। अभाग्या, आता तुझा केवळ एकच दरवाजा उघडा आहे, तो आपल्या हातांनी कसा बंद करू नकोस। माझं ऐक, ही टोचणी मी मद्याच्या प्याल्यात बुडवून टाकी, पण रोज रात्री पडणारे स्वप्न मात्र काही केल्या कशातही बुडत नसे। त्या स्वप्नात प्रथम एक प्रचंड रथ दिसे। त्या रथाला 6 घोडे जुंपलेले असत। सारे घोडे मोठे उमदे दिसत, पण त्यातला पहिला घोडा तर सौंदर्याचा मूर्तिमंत पुतळा होता। स्वप्नात रथ दिसू लागला की कुठला तर अज्ञात हात प्रत्येक घोड्याचे मस्तक छाटून टाकी। लगेच तो हात त्या ठिकाणी माणसाचे मस्तक लावित असे। हळूहळू ती मस्तके मला स्पष्ट दिसू लागत। ते प्रत्येक मस्तक माझे असे। त्या रथाचा सारथी तिथेही ययातीच बसलेला दिसे। त्या सारथ्याच्या हातातले लगाम, प्रत्येक लगाम या सारथ्याच्या रक्तवाहिन्यांनी तयार केलेला आहे असा भास होई। त्याच्या हातात चाबूक तो त्याच्या मज्जातंतूंचा होता की काय कोणास ठाऊक। स्वप्नातला तो सारथी प्राणपणाला लावून घोडे आवरण्याचा प्रयत्न करी, पण काही केल्या ते घोडे त्याला ताब्यात ठेवता येत नसत। ते स्वच्छंदाने धावत हवे तसे दौडत खाच खळग्यांतून रथ खिळखिळा करीत पुढे जात। प्रत्येक रात्री हेच स्वप्न मला पडे, पण चतुर्थीच्या रात्री हा रथ एका अवघड मार्गाने धावू लागला। एका बाजूला उंच उंच पर्वत, दुसऱ्या बाजूला खोल खोल दरी। रथाच्या 6च्या 6 घोड्यातला तो सर्वात सुंदर दिसणारा घोडा उधळला, बेफाम झाला, दरीच्या बाजूने धावू लागला। लगाम तुटले, चाबकाचे फटकारे हवेच्या पाठीवर बसू लागले। हा हा म्हणता रथ दरीत कोसळला। दरीतून एक कानठळ्या बसवणारा आवाज ऐकू आला, आकाश कोसळून पडावे तसा। मी क्षमा क्षमा असे ओरडतच उठलो। मी स्वप्नात शर्मिष्ठेला हाक का मारली? ती तर त्या रथात कुठेही नव्हती। मला हे स्वप्न अतिशय अशुभ सूचक वाटले। ते मला पडले त्याचवेळी कुठल्या तरी अज्ञात स्थळी पुरूच्या मांडीवर डोके ठेवून शर्मिष्ठेने या क्रूर जगाचा निरोप घेतला असेल काय? काही सुचेना, झोप येईना। रात्रभर मी मद्याच्या धुंदीत मंचकावर पडून राहिलो, एखाद्या प्रेतासारखा। सूर्य मावळत होता, पौर्णिमेचा चंद्र उगवत होता। या चंद्राला प्यालातून मद्य पिता पिता आकाश आनंदाने पुलकित होऊ लागले होते। त्याच्या हातातला तो पेला अर्धवट कलंडला होता। त्या पेल्यातले मद्य चांदण्याच्या रूपाने पृथ्वीवर वाहत येत होते। तिसऱ्या प्रहरीच मुकुलिकेने ती आनंदाची वार्ता मला सांगितली। सोनेरी केसांची परी मंदारने मोठ्या कष्टाने मिळवली होती। आज रात्री ती माझ्या सेवेला येणार होती। मला धीर धरवेना। तिसऱ्या प्रहरी मन एकाच गोष्टीचा विचार करीत होते, तिचे सोनेरी केस कुस्करताना अलका मिळाल्याचा आनंद आपल्याला होईल काय? मी मुकुलिकेला बोलावून विचारले, तुझं ते सोनेरी फूल कुठं आहे? गुरु महाराजांच्या मठात। गेले 15 दिवस मी सारखा पीत आहे। माझ्यावर मद्याचा अंमल पुरा चढला आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मंदारनं आणि तू मला फसविण्याचा घाट घातला असला तरी मी फसणार नाही। तिचे केस सोनेरी नसले तर तुमचा शिरच्छेद होईल। नाही, तुझे केस कापून नगरातून तुझी धिंड काढीन, त्यात मंदारचे केस, त्यांना आग लावून देईन मी।
कोण? मी कोण ते ठाऊक आहे ना तुला? मी हस्तिनापूरचा सम्राट आहे. बोलता बोलता मी थांबलो. माझा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता, पण लंपट कुतूहल मला गप्प बसू देईना. मी मुकुलिकेला प्रश्न केला, कुठं मिळाली ही सोनेरी परी तुम्हाला? इथंच. ती इथं असून आत्तापर्यंत माझ्या सेवेला कशी आणली नाही तुम्ही तिला? तो मंदार लुच्चा आहे. तू लबाड आहेस. क्षमा करावी महाराज, पण ती परी हस्तिनापुरातली नाही. आज नगरात आली ती. कशाला? आपल्या प्रियकराला शोधायला. प्रियकराला शोधायला? शब्द उच्चारून मी खो खो हसू लागलो. मला पुढे बोलायचे होते, पण काही केल्या माझे हसू आवरेना. शेवटी मोठ्या कष्टाने मी ते थांबविले आणि मुकुलिकेला म्हणालो, तिचा प्रियकर इथं अशोकवनात आहे हे तिला अजून सांगितलं नाही कुणी. उद्या तिला तसं वाटेल, पण आज तिचा प्रियकर कोण आहे? तू. मुकुलिका हसत म्हणाली, तिचा प्रियकर कुणी युद्धावर गेलेला तरुण आहे. युवराजांच्या बरोबर तो नगरात येणार आहे असे तिला कुणीतरी सांगितले. ती वेडी पोरगी त्याच्या भेटीसाठी अगदी अधीर झाली आहे. बरोबर असलेल्या वडील बाईला मागे सोडून आज ती सकाळी एकटीच नगरात आली. आपल्या प्रियकराचा शोध करू लागली. युवराज आज रात्री येणार आहेत ते तिला इथं आल्यावर कळलं. बिचारी निराश झाली. ती असा शोध करीत असतानाच मठातल्या एका शिष्याला भेटली. आत्ता काय करते ती? मोठी द्वाड मुलगी आहे ती. गुरु महाराजांना सुद्धा बधेना मठातल्या अंधार कोठडीत कोंडून ठेवली. तेव्हा आरडाओरडा करू लागली, म्हणून तिला गुंगीचं औषध दिलं आहे. 10 घटका रात्रीला ती हळूहळू शुद्धीवर येईल. 10 घटका रात्र? इतका वेळ मी थांबायचं? ते कशासाठी? इतकं गुंगीचं औषध का दिलं तिला तुम्ही? ती फार दंगा करीत होती महाराज. आज मठात नाना प्रकारच्या माणसांची गर्दी झाली आहे. कुणी शुक्राचार्यांचं दर्शन घ्यायला आली आहेत, कुणी युवराजांचा नगरप्रवेश पाहायला आली आहेत. या परक्या माणसांपैकी कुणाला काही कळलं तर? शिवाय शुक्राचार्य 6 घटका रात्री राजवाड्यात पोहोचतील असा निरोप घेऊन दूत आला आहे. त्याचवेळी युवराज येतील. मग महाराजांना 10 घटका रात्र होईपर्यंत तरी तिकडं अडकून पडावं लागेल असं गुरु महाराजांना वाटलं. तू एक मूर्ख आहेस आणि तुझे गुरु महाराज शतमूर्ख आहेत. ही सोनेरी परी सोडून त्या जटाधारी म्हाताऱ्याला मिठी मारायला जाण्याइतका ययाती अजून अरसिक झालेला नाही. युवराजांच्या त्या नगर प्रवेशाशी मला काही कर्तव्य नाही. यदूला सिंहासनावर बसवायचं कारस्थान राजवाड्यावर शिजतंय ना, ते शिजू दे. चल, जा तू आपल्या कामाला. कुणालाही संशय येणार नाही अशा बेतानं त्या सोनेरी परीला मेण्यातून आत्ताच्या आत्ता इकडं आण. रंगमहालात मंचकावर बेशुद्ध स्थितीत पडलेल्या त्या तरुणीकडे पाहून मी स्वप्नात आहे की ही माझी अलका खरोखरीच पुन्हा पाहत आहे हे मला कळेना. मंदार आणि मुकुलिका यांनी मला फसवले नव्हते. या तरुणीचे केस तर सोनेरी होतेच, पण तिच्याकडे पाहता पाहता अलकाच मंचकावर झोपली आहे असा भास मला सारखा होत होता. कितीतरी वेळ डोळे भरून मी तिच्याकडे पाहिले. मधली 20 वर्षे नाहीशी झाली. माझी अलका मला परत मिळाली. तिच्या स्पर्शासाठी मी अधीर होऊन गेलो. मला मंदार आणि मुकुलिका यांचा राग आला. तिला इतके गुंगीचं औषध द्यायला कुणी सांगितले होते यांना? विलास काय प्रेताबरोबर करायचे असतात? बाहेर किती रात्र झाली होती कुणाला ठाऊक. गेल्या 15 दिवसातल्या अखंड मद्यपानाने आता माझे मस्तक भ्रमू लागले होते. हातात पेला उचलून घेतला तरी तो तोंडाला लावण्याची वासना उरली नव्हती. या क्षणी मला सारे विसरून जायचे होते. मी ययाती आहे हे सुद्धा मला विसरून जायचे होते. उद्याचा दिवस कसा उगवेल कोण जाणे. ते शुक्राचार्य, ती देवयानी, आत्ता हा क्षण माझा होता. तो सुवर्ण क्षण होता. मला धीर धरवेना. मी त्या निश्चेष्ट तरुणीच्या उशाजवळ जाऊन उभा राहिलो. तिच्या सोनेरी केसांचे चुंबन घेण्याकरता वाकलो. पांढरे केस, वार्धक्य, मृत्यू या सर्वांची भीती माझ्या मनातून आता पार निघून गेली होती. मी पुन्हा यौवनात पदार्पण करीत होतो. आज अलका माझी प्रियकरीण होणार होती. वर्षानुवर्ष उरात जपून ठेवलेले ते सोनेरी स्वप्न आज खरे होणार होते. पण माझे ओठ त्या सोनेरी केसांना लागण्यापूर्वीच मुकुलिका दाराआडून चित्कारली, महाराज बाहेर या, लवकर या. मी संतापाने मान वर केली आणि विचारले, का? महाराणी आणि महर्षी शुक्राचार्य आत येत आहेत. महाराज कुठं आहेत असं शुक्राचार्य रागारागानं प्रत्येकाला विचारित आहेत. माझे पाय लटलट कापू लागले.
जीभ कोरडी पडली. एखाद्या चिररुग्ण मनुष्याप्रमाणे कष्टाने एक एक पाऊल टाकीत मी कसाबसा बाहेरच्या महालात आलो. मला पाहताच मंचकावर बसलेल्या देवयानीने तिरस्काराने तोंड फिरवले. शुक्राचार्य रागाने महालात येरझारा घालीत होते. शुक्राचार्यांना प्रणाम करण्याकरता पुढे होण्याचा मी प्रयत्न केला, पण माझे पाऊल पुढे पडेना. सारा महाल माझ्याभोवती फिरू लागला. मी खाली कोसळून पडतो की काय असे मला वाटू लागले. जवळच असलेल्या भिंतीतल्या आरशाला टेकून मी कसाबसा उभा राहिलो. स्वतःला मोठ्या कष्टाने सावरले. फेऱ्या घालता घालता शुक्राचार्य एकदम थांबले. त्यांनी 5-10 क्षण माझ्याकडे रोखून पाहिले. मग क्रुद्ध मुद्रेने ते म्हणाले, ययाती, मी महर्षी म्हणून तुझ्याकडे आलो नाही. तुझा सासरा म्हणून अशा अवेळी या तुझ्या महालात मी पाऊल टाकलं आहे. तुझ्या पापात माझे पाय बुडवले आहेत. मला ओळखलंस तू? मी भीत भीत होकारार्थी मान हलवली. उपहासाने हसत शुक्राचार्य उद्गारले, मद्यपानानं तुझं डोकं कदाचित ठिकाणावर नसेल, म्हणून मी कोण आहे हे तुला पुन्हा सांगतो. मी महर्षी शुक्राचार्य आहे, ज्यानं संजीवनी विद्या संपादन करून देवांना त्राही भगवन करून सोडलं. तो राक्षसांचा अजिंक्य गुरु शुक्राचार्य तुझ्यापुढं उभा आहे, ज्यानं संजीवनीसारखीच दुसरी अद्भुत विद्या तपश्चर्येनं पुन्हा संपादन केली आहे. तो देवयानीचा पिता तुझ्यापुढं उभा आहे. इतक्या वर्षांनी आपल्या लाडक्या लेकीचं संसार सुख पाहायला मी इथे आलो, पण मी दुर्दैवी ठरलो. माझी मुलगी दुःखसागरात आकंठ बुडालेली पाहण्याचं दुर्भाग्य माझ्या कपाळी आलं. मर्कटा, मी पृथ्वी मुलाचं रत्न मोठ्या विश्वासानं तुझ्या स्वाधीन केलं. ती गारगोटी आहे असं मानून तू ते दूर भिरकावून दिलंस. शुक्राचार्यांचा रुद्रावतार पाहून माझी गाळण उडाली. काय बोलावे ते सुचेना. तोंडातून शब्द फुटेना. शेवटी सारा धीर एकवटून मी म्हणालो, महाराज, मी अपराधी आहे, आपला शतशः अपराधी आहे. पण दुर्दैवानं जे घडलं त्यात देवयानीचाही दोष आहे. माझ्या तोंडातून ते शब्द बाहेर पडताच तोंड फिरवून मंचकावर बसलेली देवयानी चवताळून उठली आणि अधिक्षेपाने माझ्याकडे पाहत म्हणाली, बाबा, इथं पावलोपावली माझा अपमान कसा केला जातो हे डोळ्यांनी पाहण्यासाठी का तुम्ही इथं घेऊन आलात आहात मला? तरी मी तुम्हाला सांगत होते, उद्या सकाळी अशोकवनाकडे जाऊया म्हणून. तुम्ही प्रवासानं शिणला आहात. चला, राजवाड्यावर परत चला. व्यसनात बुडालेली माणसं पिशाच्यापेक्षाही भयंकर असतात. रात्री त्यांचं तोंडसुद्धा पाहू नये. माझा संतापनावर झाला. तोंडातून शब्द निघून गेले. आणि अहंकारात बुडालेली माणसं? देवयानी अधिकच संतापली. शुक्राचार्यांजवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत ती म्हणाली, बाबा, तिकडे यदू मोठ्या थाटानं नगरात प्रवेश करीत असेल आणि इकडं तुम्ही दारूतानी बायकात बुडालेल्या एका. शुक्राचार्याने तिचा हात झडकारून टाकला. ते रागाने म्हणाले, देवयानी, तू माझं सर्वस्व आहेस, पण तू मूर्ख आहेस, वेडी आहेस. कुठल्या वेळी कसं वागावं हे तुला कळत नाही. माग कचाला जिवंत करण्याची गळ घालून तू माझी संजीवनी विद्या वाया घालवलीस. इतक्या वर्षांनी मी इथे आलो, पण आल्याबरोबर तुझं पतिपुराण सुरू झालं. आता तुझं अवाक्षरही मी ऐकणार नाही. तुझ्या 18 वर्षांच्या दुःखाचा सोक्षमोक्ष या क्षणी झाला पाहिजे. जावई म्हणून मी या ययातीची गय करणार नाही. याला जन्मभर आठवण राहील अशी शिक्षा. देवयानी पुन्हा त्यांच्याजवळ जाऊन गोडवाणीने सांगू लागली, यदूला सिंहासनावर बसवलं म्हणजे यांचे डोळे चांगले उघडतील. आता दुसऱ्या कसल्याही संसार सुखाची माझी इच्छा राहिलेली नाही. सिंहासनावर बसलेल्या यदूला एकदा डोळे भरून पाहीन आणि तुम्ही जिथं तपाला बसला तिथं तुमची सेवा करायला येईन. तिचे नाटक पाहून माझ्या अंगाचा तिळपापड झाला. मला राज्याचा लोभ नव्हता, पण माझी संमती न घेता यदूला सिंहासनावर बसवून देवयानी माझा अपमान करू पाहत होती. तो मला असह्य झाला. मी तीव्र स्वराने उद्गारलो, मी राजा आहे. माझ्या संमती वाचून यदूला अभिषेक कसा होईल? शुक्राचार्य शांतपणे म्हणाले, राजा, तुझा अधिकार मला मान्य आहे, पण तुला एक साधा प्रश्न विचारायचा आहे मला. राजा म्हणून जसा तुला काही अधिकार आहे तसा देवयानीला पत्नी म्हणून आहे की नाही? तिचं पाणी ग्रहण करताना नातीचरा मी अशी शपथ तू घेतली होतीस ना? होय महाराज, तिचं पालन तू केलंस? महर्षींनी क्षमा करावी, माझ्या हातून तिचं पालन झालं नाही. का? तो माझ्या यौवनाचा दोष होता. मी मोहाला बळी पडलो. यौवनाचा दोष? तू तरुण होतास नि देवयानी काय म्हातारी झाली होती?
तू मोहाला बळी पडलास. परमेश्वरानं काय तुझ्यासाठीच या जगात मोह निर्माण केले आहेत? मूर्खा, तुझ्यापेक्षा माझ्यासारख्या तपस्व्याभोवती पसरलेले मोहाचं जाळं अधिक सूक्ष्म आणि बळकट असतं. त्याच्या तपश्चर्येचा भंग व्हावा म्हणून इंद्र अप्सरा पाठवितो, पण या शुक्राचार्यासारखा तपस्वी असल्या मोहाकडं ढुंकून सुद्धा पाहत नाही. क्षुद्र मोहांना क्षुद्र माणसंच बळी पडतात. क्षमा करा महाराज, मी अपराधी आहे, शतशः अपराधी आहे. क्षमा माणसाच्या निर्ढावलेला गुन्हेगार शिक्षेनं सुधारत नाही. बोलता बोलता ते विचारमग्न झाले. गुरगुरू लागलेल्या ज्वालामुखीच्या तोंडावर प्रचंड खडकाला साखळ दंडाने बांधून ठेवलेल्या माणसासारखी माझी स्थिती झाली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.